विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर भारत यलगडाख, सहाय्यक प्राध्यापक, डिपार्टमेंट ऑफ जिओग्राफी, KRTR, BH कॉमर्स, AM सायन्स, पॉप्युलरली नोन ॲज अ KTHM कॉलेज. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आजच्या तासिकेमध्ये मी तुमचे सहर्ष स्वागत करीत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपण GG 220 जिओग्राफी ऑफ महाराष्ट्र म्हणजेच महाराष्ट्राचा भूगोल हा जो स्पेशलचा पेपर आहे, या स्पेशलच्या पेपरमध्ये चॅप्टर 3 महाराष्ट्राचे हवामान किंवा क्लायमेट याविषयी आपण बऱ्याच तासिकेपासून चर्चा केली आहे. यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, आपण बघितलं असेल की क्लायमेटमधील असणारे महाराष्ट्राचं हवामान असेल, त्या महाराष्ट्राच्या हवामानामध्ये कोणकोणता बदल होतो, महाराष्ट्राचे असणारे पर्जन्यमान कसे आहे, त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये असणारा दुष्काळ कसा पडतो, ह्याही गोष्टीविषयी आपण मागील तासिकेला चर्चा केली आहे. विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेला आपण हेही बघितलं की महाराष्ट्रामध्ये असणारा दुष्काळ असेल, त्या दुष्काळाचं व्यवस्थापन कसं करायचं, हे दुष्काळ निवारण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत किंवा दुष्काळ प्रवण क्षेत्र कार्यक्रमासाठी महत्त्वाची कोणकोणती मूलतत्वे स्वीकारली गेली पाहिजेत, म्हणजे एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन असेल किंवा जलसंपत्तीचे व्यवस्थापन असेल, मृदा किंवा आर्द्रता संवर्धनाचे उपाय असतील, वनीकरण असेल की ज्यामध्ये सामाजिक शेती वनीकरणावर भर देण्यात येईल, चराव कुरणे असेल, वन्य जमिनीचा विकास असेल, व्यवस्थापन असेल, विकासासह मेंढीपालन असेल, दुभत्या जनावरांचा विकास असेल, दुग्ध व्यवसायाचा विकास असेल, लघु पाटबंधारे विकास असेल, तसेच कोरडवाहू शेतीची उत्पादकता असे वाढवण्याच्या दृष्टिकोनातून अधिक संशोधनाची गरज आहे, हे आपण या ठिकाणी बघितलं आहे. म्हणजे यावरील जर उपाययोजना किंवा अंमलबजावणी जर चांगल्या प्रकारे आपण करून ठेवली तर नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो, असंही आपण मागील तासिकेला बघितलं. म्हणजेच दुष्काळग्रस्त प्रदेशामध्ये भूमी उपयोजनाचा गरजेनुसार बदल केला गेला पाहिजे, कमी पाण्यावर वाहणाऱ्या पिकांचे उत्पादन घेतले पाहिजे, जंगलतोड रोखून वनीकरणाचे कार्यक्रम राबवले गेले पाहिजेत, जलसंधारणाच्या विविध योजना आखल्या गेल्या पाहिजेत, जलवळण योजना राबवल्या गेल्या पाहिजेत, दुष्काळप्रवण प्रदेशामध्ये मिश्र शेतीचे प्रयोग यशस्वीपणे राबवले गेले पाहिजेत, आधुनिक सिंचन पद्धतीचा वापर केला गेला पाहिजे, त्याचबरोबर सुधारित गवताच्या जातीची पैदास केली पाहिजे, तलाव, सरोवरे किंवा यातील गाळ काढून पाण्याचा साठा अबाधित राखला घेण्यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजेत. म्हणजे वृक्षतोड असेल, मृदा संधारण असेल किंवा पाण्याचे नियोजन याबाबतमध्ये जागृती करणे, हे आपण मागील तासिकेला बघितलं. मागील तासिकेला हेही बघितलं गेलं की पहिल्या पंचवार्षिक योजनेपासून केंद्र सरकारने दुष्काळ असेल किंवा दुष्काळ बाधित क्षेत्राकडे पुरेसे लक्ष देत आहे, हे आपण मागे सांगितलं. पण जर सन 1987 पूर्वी जर आपण विचार केला की दुष्काळग्रस्त भागातील लोकांना मदत म्हणून शासन रोजगार उपलब्ध करून देत असे आणि तसेच सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये अन्नधान्याचे वाटप करीत असते, म्हणजे संकटकालीन दुष्काळ असेल किंवा सहाय्य खर्च असेल, हा अर्थव्यवस्थेवर बराच चांगला ताण येत असे, म्हणून विकास कामं करण्यासाठी ही रक्कम दुष्काळ निवारणाकडे वळवली जात होती, असंही आपल्याला मागे सांगता येईल. म्हणजेच या प्रश्नावर मात करण्यासाठी 1970च्या सुरुवातीला दुष्काळात व्यवस्थापनाचे धोरण स्वीकारण्यात आले. उद्दिष्टे असेल किंवा पूर्वसूचनेवर भरोसा असेल किंवा लोकसहकार्याची वेळ असेल, या बाबतीमध्ये दुष्काळ निवारण असेल किंवा दुष्काळ व्यवस्थापन असेल, याच्यामध्ये काही मतभेद होते. दुष्काळ सहाय्याचा मार्ग, बाधित लोकांना योजना किंवा अन्नधान्याचे वितरण, यामुळे आर्थिक संरक्षण देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला होता. म्हणजे अशा प्रकारे दुष्काळ व्यवस्थापनाचा मार्ग कसा होता, कोणकोणत्या गोष्टीच्या आधारे दुष्काळ व्यवस्थापन आपण चांगल्या प्रकारे करू शकतो, हेही आपण मागील तासिकेला बघितलो. आजच्या तासिकेला आपण बघणार आहोत फ्लड प्रोन एरिया, प्रॉब्लेम अँड मॅनेजमेंट. फ्लड प्रोन एरिया म्हणजे काय किंवा त्याचे प्रॉब्लेम्स कोणकोणते आणि त्याचं मॅनेजमेंट काय, हे आपल्याला आजपासून पुढे बघायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, फ्लड प्रोन किंवा महाराष्ट्रातील हवामान बघत असताना आपल्याला की कोणकोणत्या बाबतीमध्ये आपण बघितलं की महाराष्ट्राचं हवामान असेल, पर्जन्याच्या बाबतीमध्ये असेल किंवा हवामानाच्या बाबतीमध्ये असेल, आता किंवा दुष्काळाच्या बाबतीमध्ये असेल. आज आपल्याला बघायचं आहे की पूरग्रस्त प्रदेश म्हणजे काय किंवा पूरग्रस्त प्रदेश नेमकं कशाला म्हणायचं, किंवा पूरग्रस्त प्रदेशाचा अभ्यास करत असताना आपल्याला कोणकोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत किंवा महाराष्ट्रातील पूर समस्या नेमकी काय, याविषयी आपल्याला या ठिकाणी विचार करायचा आहे. म्हणजेच आपण जर असा विचार करत गेलो की महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये आपण आजकाल बघितलं असेल अनेकदा अतिवृष्टी होते, मात्र निम्म्यापेक्षा जास्त महाराष्ट्रात जलमय व्हावा इतकी पूरस्थिती केवळ अतिवृष्टीमुळे निर्माण झाली आहे असं म्हणता येणार नाही. किंवा महाराष्ट्रातील नदी पात्रांच्या असेल, नदी खोऱ्यांच्या गेल्या काही वर्षातील अभ्यासाचा हेच लक्षात आलं आहे की नदी पर्यावरणात होणारा निर्बंध, मानवी हस्तक्षेप हा या संकटामागचा मुख्य घटक आहे, असं आपल्याला या ठिकाणी नमूद करावं लागेल. म्हणजेच नदी खोऱ्यांच्या वरच्या टप्प्यामध्ये विशेषतः उगम प्रदेशात चालू असलेले अनिर्बंध जंगलतोड, मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी जंगलतोड असेल, याचे वाढते असणाऱ्या समस्येचे मूळ कारणे हे आहेत. म्हणजेच
नदी खोऱ्यांच्या वरच्या टप्प्यातील असेल जंगल पावसाच्या सुरुवातीला पडणाऱ्या पावसापैकी 2/3 पाऊस अडू शकतो. मात्र जंगलातील झाडांचे प्रमाण कमी झाले. या सुरुवातीला पावसापैकी 85% पावसाचे पाणी डोंगर उतारून वाहत जाऊन सहज नदीला मिळत असते. पण हे पाणी आज डोंगर उतारून वाहताना भूपृष्ठरक्षण करते, जमिनीची धूप वाढवते. जिजेमुळे निर्माण झालेले गाळ सदृश्य पदार्थ नदी पात्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आणल्याने त्याचे पात्र उथळ होते. परिणामी नदीची वहन क्षमता कमी होते. पावसाळ्यात जेव्हा नदीच्या गाळाचे संचयन होऊन पाण्याचा निचरा करणे आवश्यक असते, तेव्हाच पात्रातील गाळामुळे तिच्या कमी झालेल्या वाहनामुळे पात्र ओलांडून नदीच्या दोन्ही तीरावर पाण्याची वृत्ती झपाट्याने वाढते व पूर येतात. एकाएकी अतिवृष्टी झाली तर वाढलेल्या पाण्याला नदीचे पात्र जराही समाविष्ट घेऊ शकत नाही, हे आपल्याला माहिती आहे. म्हणजेच समाविष्ट घेऊ शकत नसल्यामुळे वाढलेले पाणी वाढत्या वेगाने नदी पात्रात वाहू लागते व पात्रातील बंधारे असतील, धरणे असतील यांना प्रचंड वेगाने वाहणारे पाणी भगदाड पडून जोराने पुढे सरकते. म्हणजे नदी पात्राचा उतारा असेल हा जर कमी झाला, थोड्या वेळाने जर आपण थोडं बघितलं की उंचीवरून असेल पाणी दोन्ही तीरावर सहजपणे इकडून परिसरात पसरते. म्हणजेच ह्या गोष्टी आपल्याला बघितल्या गेल्या पाहिजेत. नदी खोऱ्यातील असेल, नदी पात्रातील असेल किंवा मानवनिर्मित बांधकामामुळे असेल किंवा संरचनामुळे असेल किंवा पाण्याचा नैसर्गिक निचरा होऊ शकत नाही. शहरातून असेल किंवा शहराजवळच्या वाढणाऱ्या भागातून असेल, नागरीकरणामुळे असेल किंवा नदी पात्रात पडलेल्या असंख्य प्रकारच्या पदार्थामुळे गाळ वाहून नेण्याच्या नदीच्या नैसर्गिक प्रक्रियेमुळे अडथळे येतात. याचबरोबर पाण्याबरोबर वाहत येणारी झाडे झुडपे असतील, वेली असतील, त्यात अडकलेले अन्य प्लास्टिक सदृश्य पदार्थ असतील, त्यामुळे नदी प्रवाहाला तात्पुरते अडथळे तयार होतात. परिणामी नदीतून वाहणारे पाणी सर्वत्र माग काढत असते. म्हणजे पूर परिस्थिती निर्माण होते किंवा पूर परिस्थिती कशी निर्माण होते आपण बघितलं. म्हणजेच याचाही पुढे आपण असा विचार करत गेलो की नदी पात्रातील धरणे असतील, बंधारे असतील, यामुळे गाळ संचयन क्रिया वाढून नदीचे पात्र दिवसेंदिवस जास्तीत जास्त उथळ होत गेलंय, हे आपण बघितलं आहे. आता त्यात जर असा विचार केलात की अतिवृष्टीनंतर पाण्याने वाहून आणलेल्या गाळाचे भर पडून परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाते. असे असूनही अशा पावसात सर्वच नद्यांना पूर येतो असे नाही. कारण प्रत्येक नदी खोऱ्याचे क्षेत्र असतील, उतार असेल, आकार असेल, ह्या सारखा नसतो. म्हणजे कोकणातील लांब आकाराची नदी असेल, तीव्र उताराच्या नद्यांची खोरी पावसाळ्यात पात्रात वाढलेले पाणी सहजरित्या समुद्रापर्यंत वाहून येतात. मात्र ह्या नद्या तेथे समुद्राला मिळतात, तेथे भरतीच्या वेळी पाण्याचा प्रचंड मोठा फुगवटा तयार होऊन सकल भागात पाणी नदी ओलांडून पसरते आणि पूर येतात. आता त्याचाही पुढे आपण उदाहरण घेतल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की मुंबईसारख्या महानगरामध्ये विक्रमी पर्जन्यानंतर पावसाच्या पाण्याला साचून राहण्याशिवाय जगत्यंतर नाही अशी परिस्थिती आहे. म्हणजे समुद्राच्या दिशेने पाण्याचा नैसर्गिक निचराच होऊ शकत नाही. असे आपण मानवनिर्मित अडथळे या शहरांमध्ये निर्माण केले गेले आहेत. समुद्राचे आत येणारे पाणी ओहोटीच्या वेळेस त्याच्या पूर्वस्थितीला सहज जाऊ शकत नाही, अशी ही महानगरांची अवस्था झाली आहे. अशा नदीपात्रामध्ये अनेक ठिकाणी बांधलेल्या बंधाऱ्यांचे वर्षभर असलेली जैविक हानी किंवा बायोलॉजिकल डिग्रेडेशन हा एक महत्त्वाचा घटक आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. पूरस्थितीला कारणीभूत ठरतो असं आपण म्हणूया. उंदीर असतील किंवा तत्सम पाण्यामुळे बंधाऱ्यांना इतक्या मोठ्या भेगा पडतात, नदीचे वाढलेले पाणी सहज शिरकाव करून बंधारा कमकुवत होऊ शकतो. किनारपट्टीजवळ खेकडे असतील, इतर सागरी जीव असतील, या बंधाऱ्याची मोठ्या प्रमाणात हानी करतात. अशा आकस्मिक पुरानंतर किंवा नदीपात्रामध्ये आजूबाजूच्या प्रदेशामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात पर्यावरणीय बदल होतात. नदीपात्रामध्ये ठिकठिकाणी गाळाची बेटे तयार होतात. किनारे ढासाळून नदीपात्रे रुंदावतात. नदी किनारे असलेल्या वनस्पतींची हानी होते. किनारी प्रदेशामध्ये असेल, नदी मार्गाच्या दोन्ही बाजूस वाळूचे शेतजमिनीवर संचयन होऊन त्या नापीक बनतात. पूरस्थितीचा शास्त्रीय अभ्यास होणे, त्यासाठी विस्तृत सांख्यिकी डेटा तयार करणे गरजेचे असते. म्हणजेच विशिष्ट प्रकारचे बंधारे असतील, पूर प्रवाहांना वाट करून देणारे कृत्रिम मार्ग असतील, पुराचे पाणी साचून तयार राहावे, इतरस्त पसरू नये म्हणून कृत्रिम जलाशय असतील किंवा फ्लड स्टोरेज रिझर्वायर तयार करणे असेल किंवा पूर परिस्थितीमध्ये घट करणाऱ्या योजना आखणे असतील, पूर मैदानाचे विभागीकरण असेल किंवा फ्लड प्लेन झोनिंग असेल, अशा याचबरोबर पूरग्रस्तांसाठी विमा योजना असेल, पूर शमन प्रशिक्षण किंवा फ्लड इलिव्हेशन ट्रेनिंग असेल, पुराचे पूर्वानुमान असेल, पूर्वसूचना असेल, या गोष्टींची आता एक महत्त्वाची गरज निर्माण झाली आहे. म्हणजे अतिशय महत्त्वाची गरज झाली आहे. अशाच या टॉपिकविषयी आज आपण बघणार आहोत की ही अशी परिस्थिती कोणकोणत्या भागामध्ये होते किंवा पूरग्रस्त प्रदेश म्हणजे काय किंवा पूर म्हणजे काय हे आजच्या तासिकेला बघावायचे आहे. आता आपण बघणार आहोत की प्रथम पूरग्रस्त म्हणजे काय.
यात आपण बघत असताना आपल्याला असं म्हणायचं आहे की अतिवृष्टीमुळे नदी नाल्यातील पाणी वाढून आजूबाजूच्या परिसरात पसरण्याची परिस्थिती म्हणजे थोडक्यात पूर. हे आपण साध्या आणि सोप्या भाषेत सांगतो की अतिवृष्टीमुळे म्हणजे जास्तीत जास्त पाऊस पडल्यामुळे नदी नाल्यातील वाहणारं पाणी आजूबाजूच्या परिसरात पसरण्याची जी परिस्थिती असते तिला आपण म्हणतो पूर असे म्हणतो. पूर ही संज्ञा जर आपण विचार केला तर नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये होणारी वाढ असेल आणि आजूबाजूच्या प्रदेश हा जलमय होणे या अर्थाने वापरलेला आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजेच नदी नाले असेल, सरोवरे असेल किंवा सागर असेल यांच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होऊन भोवतालचा प्रदेश थोडक्यात जलमय होणे याला आपण पूर असं म्हणू शकतो. म्हणजे थोडक्यात नदी असेल, नाले असेल, सरोवरे असेल किंवा सागर असेल यांच्या पाण्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ होईल आणि वाढ झाल्यानंतर ते असणारं पाणी हे सभोवतालच्या प्रदेशामध्ये जलमय होणे किंवा सभोवतालचा प्रदेश त्याच्यामध्ये जलमय होणे याला आपण काय म्हटलंय, पूर म्हणले आहे. अशा अनेक कारणामुळे अशा भरपूर मोठ्या प्रमाणावर कारण आहे की ज्या कारणांमुळे नद्यांना पूर येत असतात. आता अतिवृष्टीमुळे असेल किंवा त्याचबरोबर हिमच्छादित प्रदेशामध्ये उगम पावणाऱ्या ज्या नद्या असतील त्यांना बर्फ वितळून सुद्धा नद्यांना पूर आलेले आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे असाही आपण या ठिकाणी विचार करतो आलो आहे. याचबरोबर पुढे गेल्यानंतर नदीच्या मुखाजवळ असेल किंवा सागरी भरतीच्या वेळी सुद्धा पाणी वरतीच येते. म्हणजे नदीच्या मुखाजवळ आपण जर बघितलं तर सागराला जेव्हा भरती किंवा ओटी दोन गोष्टी असतात. ज्यावेळेस सागराला भरती येते, भरती आल्यानंतर पाणी हे नदीच्या मुखाजवळ येऊन मोठ्या प्रमाणात साचते आणि जर त्या नदीच्या मुखाजवळ जर काही प्रदेश असेल किंवा नदीच्या मुखाजवळ त्या ठिकाणी असणारा प्रदेश असेल तर आजूबाजूच्या नक्कीच त्या ठिकाणी पाणी साचल्यामुळे त्या ठिकाणी पूरजन्य परिस्थिती किंवा पाणी त्या ठिकाणी येऊ शकतं. म्हणजे त्या ठिकाणी पूरजन्य परिस्थिती सुद्धा निर्माण होऊ शकते. आता नदीच्या वरच्या भागातील एखादा ठिकाणी बांध फुटला किंवा तिचे अडवलेले पाणी नदीच्या खालच्या भागात वाहू लागले तर आजूबाजूच्या प्रदेशामध्ये जलमय होऊ शकतो. म्हणजे जर प्रवाहित असणाऱ्या नदीमध्ये एखाद्या ठिकाणी धरण बांधलेले किंवा एखाद्या ठिकाणी बांध घातलेला आहे, तो बांध काही कारणाने फुटला. आता फुटलेला बांध हा आजूबाजूच्या प्रदेशामध्ये आता पाणी त्या असणाऱ्या नदीच्या पात्रामध्ये बसू शकत नाही, म्हणून असलेलं पाणी ते आजूबाजूच्या प्रदेशात पसरते. आता आजूबाजूच्या प्रदेशात पसरल्यामुळे जो परिस्थिती निर्माण होते त्या परिस्थितीला आपण काय म्हणतो, पूर म्हणतो. आणि पूरग्रस्त प्रदेश म्हणजे काय की ज्या भागामध्ये ते पाणी पोहोचलंय, थोडक्यात ज्या भागामध्ये ते पाणी गेलंय तर त्याला आपण म्हणायचं पूरग्रस्त प्रदेश. आता पुराच्या वेळी नदीची खनन शक्ती बरीच वाढलेली असते, कारण ह्या पाण्याच्या वेळेस याच्यामध्ये प्रचंड ताकद असते, प्रचंड मोठ्या प्रमाणात खनन शक्तीची ही क्रिया मोठ्या प्रमाणात झालेली असते. आता जमिनीचा जर आपण उताराचा जर विचार केला तर त्या ठिकाणी उतारा हा मोठ्या प्रमाणात असतो, त्यामुळे या पात्रांचे अधिक प्रमाणात खनन होते. गोटे असेल, वाळू असेल, माती असेल हे सर्व घेऊन ती मोठ्या प्रमाणात वाहून नेते आणि वाहून येत असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खननशक्ती होत असते. आणि त्याचबरोबर पुढे आपण विचार केला की या ठिकाणी असणारा उतार जर थोडाफार कमी असेल तर पाण्याचा वेग मंदावतो, नदी वाहण्याची शक्ती ही थोडीशी कमी होते. म्हणजे या दोन गोष्टी अतिशय महत्वाच्या आहे. म्हणजे जमिनीचा उतार कसा आहे, जर जमिनीचा उतार असेल तर खनन कार्य हे मोठ्या प्रमाणावर होते, जर जमिनीचा उतार कमी असेल तर पाण्याचा वेग हा मंदावतो, पर्यायाने वाहण्याची शक्ती ही कमी होत असते. म्हणजेच नदीच्या पात्रामध्ये गेलो आपण तर नदीच्या पात्रामध्ये वाळू असेल, माती असेल, गोटे असेल इत्यादींचे मोठ्या प्रमाणावर संचयन होत असते, हे आपल्याला माहिती आहे. आता यानंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला असंही म्हणता येईल की पुष्कळदा नदीच्या प्रवाहाला अडथळा येऊन तिच्या वरच्या भागामध्ये पाणी फुगते आणि पाणी फुगल्यामुळे ही परिस्थिती निर्माण होऊ शकते असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. पुराच्या वेळी नदी काठाला ज्या भागामध्ये पाणी तुंबून राहते, जेथे प्रवाहाचा वेग कमी असल्यामुळे गाळ, माती साठून पुराचे मैदानेही तयार झालेले आपण माहिती आहे की फ्लड प्लेन म्हणतात त्याला. आता फ्लड प्लेन ह्याही गोष्टीमुळे तयार होतो. म्हणजे पुराच्या वेळी नदी काठाला ज्या भागामध्ये पाणी तुंबून राहतं तेथे प्रवाहाचा वेग कमी झाल्या असल्यामुळे गाळ, माती इथे साठून आणि पुराचे मैदान तयार होते, हे आपल्याला या ठिकाणी सांगावं लागेल. आता अशी मैदाने पुष्कळदा अत्यंत विस्तृत आणि सुपीक असतात असं थोडक्यात आपल्याला म्हणावं लागेल. आता अमेरिकेत ओहायो शहराच्या खालच्या भागात निर्माण झालेले मिसिसिपी नदीचे पूर मैदान सुमारे 129 किलोमीटर रुंद आहे. म्हणजे किती मोठे बघा ते. या ठिकाणी अमेरिकेतील ओहायो शहर या शहराच्या जर आपण जो बघितलं तर मिसिसिपी नदीने सुमारे 129 किलोमीटर रुंदीचा असं एक पूर मैदान त्या ठिकाणी निर्माण केलं आहे. आता त्याही पुढे आपण जर गेलो तर तिच्या दोन्ही बाजूच्या सामान्यपणे पूर आढळतात असंही आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. आता नदीचे पाणी जर वाढले आणि काही वेळानंतर ती पूर तर फुटतात आणि भोवतालच्या पूर मैदानामध्ये पाणी पसरतं. आता हे पूर तर फुटल्यामुळे आणि भोवतालच्या परिसरात पूर मैदानामध्ये
पाणी त्या आजूबाजूच्या प्रदेशात पाणी पसरल्यामुळे त्या ठिकाणी जी परिस्थिती निर्माण होते त्याला आपण पूर असं म्हणतो. आता पुढे गेल्यानंतर आपल्याला असं म्हणालं की पुराची तीव्रता असेल, पर्जन्याचा कालावधी असेल किंवा जमिनीचे स्वरूप असेल यावर अवलंबून असतो. म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की पूर कसा असतो, पूर किंवा पुराला कसं म्हणायचं, तर पूर कसा काय गोष्टी, तर पुरा कोणकोणत्या गोष्टीवर अवलंबून हे आपण बघितल्यानंतर तर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की पुराची तीव्रता ही आपण बघितल्यानंतर पर्जन्य असेल, किती प्रमाणामध्ये पाऊस पडला, किती पर्जन्याचा कालावधी कसा आहे किंवा जमिनीच्या असणाऱ्या त्या भागामध्ये असणाऱ्या जमिनीचे स्वरूप कसे, यावरून पुराची तीव्रता अवलंबून असते असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. म्हणजे आता जर वनस्पतींच्या अडथळ्यामुळे पुराचा वेग मंद होत जातो पण त्यामुळे जमिनीची धूपही कमी होते. आता जर आपण विचार केला की डोंगरा असेल किंवा ज्या ठिकाणी वनस्पती जास्तीत जास्त असेल तर त्या ठिकाणी असणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाला थोडा का अडथळा निर्माण होतो आणि त्यामुळे वनस्पतीमुळे अडथळ्यामुळे निर्माण होत झाल्यामुळे त्या ठिकाणी पाण्याचा वेग किंवा पुराचा वेग थोडासा मंद होत जातो आणि जमिनीची धूपही कमी होऊ शकते. म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे वनीकरण ही अतिशय काळाची गरज आहे असं या ठिकाणी आपल्याला नमूद केलं पाहिजे. म्हणजे जमिनीची धूपही त्या ठिकाणी कमी झालेली आपल्याला दिसून येईल असं आपण या ठिकाणी नमूद करूया. ओके, त्या पुढे गेल्यानंतर असंही म्हणता येईल की जंगलांचे प्रमाण जसं जसं कमी होत गेलं तसं तसं पुराची तीव्रता असेल किंवा पुरांचे प्रमाण असेल हे वाढत झालं आहे. म्हणजे जसं जंगलांचं प्रमाण कमी कमी होत झालं तसं पुरांचे प्रमाण वाढलं आहे. म्हणजे याचं कारण असं आहे की जंगल आणि फ्लड याचं रिलेशन चांगल्या प्रकारे आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. म्हणजे जर वनस्पती मोठ्या प्रमाणावर असल्या तर त्या ठिकाणी पुराची हे कमी होण्याची शक्यता असते. ह्या ठिकाणी असं सांगावं लागेल. म्हणजे जंगलांचं प्रमाण असेल किंवा पुरांची तीव्रता असेल याचा असणारा घनिष्ठ नातं आपल्याला या ठिकाणी सांगावं लागेल की ज्या ठिकाणी कमी प्रमाणात कमी वनस्पती असेल त्या ठिकाणी पूर येण्याची शक्यता नक्कीच जास्त असते आणि ज्या भागामध्ये जास्तीत जास्त वनस्पती असेल तर त्या ठिकाणी असणाऱ्या पुराची शक्यता थोडीशी कमी असू शकते असं आपण नमूद करूया. त्यानंतर अपक्षरण क्रियेमुळे नदीच्या पात्रातील जलधारण क्षमता कमी होऊन पुराचे प्रमाण वाढते. म्हणजे अपक्षरण म्हणजे थोडक्यात खनन कार्य. ज्या ठिकाणी आजूबाजूच्या असणाऱ्या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणावर या अपक्षरण क्रियेमुळे नदीच्या पात्रामध्ये जलधारण क्षमता अतिशय कमी होत जाते आणि कमी झाल्यामुळे जलधारण क्षमतामध्ये म्हणून पुराचे प्रमाण नक्कीच वाढते असं या ठिकाणी आपल्याला म्हणावं लागेल. म्हणजे आता पुराच्या वेळी नदीची वहन क्षमता वाढते हे मगाशी मी तुम्हाला सांगितलं. त्याही पुढे गेल्यानंतर आपल्याला बघूया की पुराचा प्रवाहाचा जर वेग केला दुप्पट केला तर वहन क्षमता वेगाच्या 64 पटीने वाढतं असं आपण त्या ठिकाणी म्हणू. म्हणजे पुराचा शास्त्रशुद्ध अभ्यास करताना पुराधीन प्रदेशातील जलविज्ञान असेल, मृदा संधारण असेल, पर्जन्यमान असेल, तापमान असेल, आर्द्रता असेल, बाष्पीभवन असेल यासारख्या गोष्टीचा काटेकोरपणे विचार करावा गेला पाहिजे. म्हणजे जमिनीखालून वाहणारे पाण्याचे प्रवाह असेल, त्यांचा वेग असेल, जमिनीची धूप असेल किंवा तत्सम घटकांची आकडेवारी असेल, तपशीलवार माहिती गोळा केली पाहिजे. पुराचे मोजमाप करण्यासाठी जलप्रवाहाची खोली असेल, डेप्थ ऑफ ओव्हरफ्लोचाही विचार या ठिकाणी केला गेला पाहिजे असं आपल्याला वाटतं. म्हणजेच हा जलगवताचा वेग असेल, रेट ऑफ फ्लो म्हणजे त्याला म्हणतात, किंवा पात्राची धारणशक्ती असेल यावरही या गोष्टी अवलंबून असतात आपण या ठिकाणी नमूद करूया. म्हणजेच थोड्याही पुढे गेल्यानंतर आपण ह्याही विचारात येऊ की किनारपट्टीवरील असेल जल ती प्रवाहाची खोली असेल किंवा वायुभार असेल किंवा वाऱ्याची तीव्रता असेल किंवा किनारपट्टीची रचना असेल यावरही अवलंबून असते असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. आणि त्यानंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला आता पूर म्हणजे काय, आता पुराची व्याख्या कशी म्हणायची. नदीचे पाणी जास्त पाणी पुरवठ्यामुळे दोन्ही काठ ओलांडून आजूबाजूच्या प्रदेशात पसरणे याला म्हणतात नद्यांना पूर. आता पूर वेगवेगळे असू शकतात. नदी नाल्याला पूर असेल किंवा समुद्राच्या भरती लोटेमुळे आले असलेला पूर असेल किंवा बऱ्याच काही धरण फुटल्यामुळे येणारा पूर असेल. आता नदीच्या पाणी जास्त पुरवठ्यामुळे म्हणजे जास्तीत जास्त पाणी उपलब्ध झाल्यामुळे नदीच्या पात्र सोडून आजूबाजूच्या प्रदेशात जेव्हा पाणी पसरते त्याला आपण साध्या भाषेमध्ये फ्लड किंवा पूर असं म्हणतो. अशी या ठिकाणी व्याख्या आहे. व्याख्या लक्षात ठेवा. आता in accordance with Art 16 section 43 of the water law in 20 July 2017 flood as defined as. आता फ्लडची व्याख्या या ठिकाणी अशी केली आहे की अ टेम्पररी कव्हरेज with water of an area not normally covered by water in particular caused by the high water in natural water course, reservoir or shore canal, excluding coverage of an area with the water caused by the high water in sewage system. That is the called as a flood. अशी व्याख्या या ठिकाणी करण्यात आली आहे. आता याही पुढे गेल्यानंतर आपल्याला असं म्हणावं लागेल की मागील वर्षाच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला
तर जून जुलैमध्ये समाधानकारक पाऊस न पडल्यामुळे या ठिकाणी राज्यातील मोठ्या भागामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली होती. पण पण याच वेळेस आपण विचार करूया की ऑगस्ट महिन्यामध्ये हे चित्र पूर्णपणे बदलून गेलं. आता ह्याच वर्षी आपण बघितलं असेल की राज्यातील 94 तालुक्यामध्ये 100 किंवा त्याहीपेक्षा अधिक टक्के पाऊस झाला आहे असं आपल्या या ठिकाणी म्हणावं लागेल. म्हणजेच त्याचा जर आपण विचार केला की या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली असं म्हणावं लागेल. आता जर भारताचा थोडासा विचार केल्यानंतर असे आपल्याला म्हणावं लागेल की भारतामध्ये प्रतिवर्षी सरासरी 1100 मिलीमीटर एवढा पाऊस होतो. म्हणजेच देशात याचाही विचार केला गेला की 3,14,000 एवढ्या भागाने म्हणजे 3,14,04,002 एवढा किलोमीटर भाग पाण्याने व्यापला आहे असे आपल्या या ठिकाणी म्हणावं लागेल. म्हणजेच वापरात असलेल्या एकूण पाण्यापैकी 92% पाण्याचा जर वापर केला तो शेतीच्या जलसिंचनासाठी उपयोग केला गेला असं आपल्या या ठिकाणी म्हणावं लागेल. आता त्याही पुढे गेल्यानंतर आपल्याला असंही म्हणता येईल की कोरड्यानंतर महापुरामुळे ओल्या दुष्काळाचे चक्रही महाराष्ट्रामध्ये निर्माण झाले आहेत असे आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. आता 2017चा जर आपण विचार केला त्यावेळेस 25% जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली. 29 ऑगस्ट 2017 रोजी मुंबईमध्ये सुमारे 300 मिलीमीटर पाऊस पडला होता असे आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. किंवा 2010 असेल, 2013 असेल, 2016 असेल, या वर्षी देखील महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळही जाहीर करावा लागला होता असं आपल्याला म्हणता येईल. किंवा ओला दुष्काळ म्हणजे आता नेमकं काय, तर ओला दुष्काळ म्हणजे एखाद्या विशिष्ट क्षेत्रामध्ये काही काळ व सतत नेहमीच्या पर्जन्यापेक्षा जास्त पर्जन्य पाऊस पडल्यामुळे म्हणजे योग्य जेवढा पाऊस पडतो त्याच्यापेक्षा जास्त पाऊस पडला. म्हणजे समजा उदाहरणार्थ 100 मिलीमीटर पाऊस पडतो तर त्या ठिकाणी 150 मिलीमीटर पाऊस पडला असेल. म्हणजे याला म्हणायचं विशिष्ट क्षेत्रामध्ये काही काळ नेहमीच्या पर्जन्यापेक्षा म्हणजे नेहमीचा जो पडणारा पर्जन्य त्याच्यापेक्षा जास्त पाऊस पडला किंवा अतिवृष्टी झाली तर पिकाची झालेली हानी, पुरामुळे झालेली जीव वित्तहानी, पाण्याचा सुकाळ अशी परिस्थिती ज्याला उद्भवते त्याला आपण काय म्हणतो, ओला दुष्काळ असेही त्या ठिकाणी म्हटलं गेलं आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. म्हणजेच ह्या गोष्टी आपल्याला जर विचार केला तर आपल्याकडे जर आपण विचार केला भारतातून असेल तर 30 सप्टेंबर नंतर मध्ये मान्सूनची माघारीला सुरुवात होते असते किंवा ऑक्टोबर, नोव्हेंबर असेल, डिसेंबर असेल, या प्रदेशामध्ये एकंदर आपण विचार केला तर किंवा विचार करत गेलो तर पावसाचे प्रमाण वाढलेले आहेत असे आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. आता महाराष्ट्राच्या बाबतीत जर आपण विचार केला तर महाराष्ट्रातील भीमा असेल, गोदावरी असेल, कृष्णा असेल यासारख्या प्रमुख नद्या आहे. या त्यांच्या उपनद्यांना पावसाळ्यात पूर येतो किंवा या काळामध्ये काही पश्चिमवाहिनी नद्या देखील कोकणामध्ये परिसरात दुथडी भरून वाहतात, या देखील पूर परिस्थिती निर्माण होते असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. आता महाराष्ट्राचा थोडासा विचार केला कोल्हापूर असेल, सातारा, सांगली, हिंगोली असेल, नागपूर असेल, अकोले असेल या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने पूरग्रस्त जिल्हे असं या ठिकाणी म्हणावं लागेल. आता कोल्हापूरच्या भागात गेलो की करवीर असेल, पन्हाळा असेल, गगनबावडा असेल, राधानगरी असेल, बुदरगड असेल, आजरा असेल, कागल असेल, गडहिंग्लज, चंदगड, शाहूवाडी, गारगोटी असेल. साताऱ्यामध्ये गेल्यानंतर पाटणा असेल, जावळी, सातारा, महाबळेश्वर. सांगलीला गेलो तर सांगली असेल, शिराळा असेल, हिंगोलीला तर हिंगोली, अकोले असेल, भंडारा या ठिकाणी भागामध्ये जर विचार केला आपण तर त्या ठिकाणी असणारी पूर परिस्थिती किंवा पूरग्रस्त प्रदेश महाराष्ट्रात कोणकोणते आहेत हेही आपण या ठिकाणी अभ्यासला आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये कोणाच्या मनामध्ये काही प्रश्न, शंका निर्माण झाली असेल तर आपण या ठिकाणी आम्हाला कधीही विचारू शकता. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघितलं की पूरग्रस्त प्रदेश म्हणजे काय, जॅकी स्मिथ यांनी पूरग्रस्त व्याख्या कशी केली आहे किंवा पूरग्रस्ताला नेमकं कोणकोणत्या गोष्टीचा आयाम आहेत असे आपल्याला या ठिकाणी म्हणले आहेत. याविषयी कोणाच्या मनात काही प्रश्न, शंका निर्माण झाली असेल तर आपण या ठिकाणी मेल करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, पुढील तासिकेला आपण बघणार आहोत पूरस्थिती, समस्या किंवा उपाययोजना किंवा थोडक्यात पुराची कोणकोणती कारणे, या कारणांचा अभ्यास पुढील तासिकेला करणार आहोत. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.